हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात मी कुठे गेली होती आणि मी तिकडे काय काय केलं. आम्ही गेलो होतो लाँग बीच कॅम्प ग्राउंड या ठिकाणी, जे आहे रसेल खैमा दुबईमध्ये. इकडे तुम्हाला करण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत, तर बघूया मी काय करते ते. तिकडे जाताच मला असं वाटलं आता मला करण्यासाठी काय ॲक्टिव्हिटी असेल, आणि मी पाहिलं तर तिकडे थ्रेड वर्किंग चालू होतं. तर काय लगेच मी त्यात सहभाग घेतला. तुम्ही बघू शकता मी माझ्या बाजूला लेकीला घेऊन बसली आहे, कारण ती मग मला डिस्टर्ब करत होती. म्हणून तिला पेन आणि पेपर दिला, जेणेकरून ती काहीतरी ड्रॉ करत बसेन आणि शांतपणे मी माझं काम करू शकेन. त्यासाठी तिला मी बिझी केलं. मी जास्त काही विचार करत बसले नाही आणि सिम्पल सोबत माझं नावच ड्रॉ केलं. कारण माझं असं होतं की मला अजून काय काय करायचं आहे, मला जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्यायचा होता. सर्वात आधी मी पेन्सिलने नाव लिहून घेतलं आणि मग काय लागले कामाला. थ्रेड वर्किंग ऑलमोस्ट फिनिश झाला आहे. आता बघूया आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय करू शकतो. तर मला माझ्या हजबंड सांगितलं आता तिकडे आहे धनुष्यबाणाची ॲक्टिव्हिटी, चला बघू मग मी काय करते तिकडे. मला काही धनुष्यबाण चालवता तर येत नाही, पण ते शिकवतील किंवा मी ट्राय करेन, असं काहीतरी होईलच. तिकडे खेळण्यासाठी 3 बाण दिले जातात, त्यातला माझा एकच गेला, तो पण चौकटीत गेला आहे. असं पण नाही की सर्कलमध्ये गेला, आणि बाकी 2 कुठे गेले ते मलाही माहीत नाही. तिकडे गाईड करण्यासाठी एक लेडी होती, पण ती मला एवढं काही गाईड करत नव्हती, म्हणून माझा हजबंड मला गाईड करायचा प्रयत्न करत होता. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा पूर्ण झाली आहे माझी, आणि आता मी जात आहे प्रॉपर्टी बघायला. चला तर मग कसली वाट बघताय. आता तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवते, एक्झॅक्टली प्रॉपर्टी कशी आहे ते. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळे टेंट हाऊस आहेत. आमचा टेंट हाऊस वॉकेबल डिस्टन्सवर होता, म्हणून आम्ही चालतच तिकडे गेलो. आमचा टेंट हाऊस हा असा दिसत होता. इथे पाहू शकता किती जास्त टेंट हाऊस आहेत ते, आणि त्याच्या बाजूलाच स्विमिंग पूल आहे, परत स्लाईड आहेत. तुम्हाला जर वॉटर ॲक्टिव्हिटी करायला आवडत असतील तर इकडे त्याही प्रोव्हाइड केल्या जातात, पण त्याचे वेगळे चार्जेस आहेत. या रिसॉर्टला लागूनच विशाल असा समुद्र आहे, जे की तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि किती क्लीनसुद्धा.